मी असे कितीतरी पेशंट दाखवीन तुला नॉन व्हेजिटेरियन ज्यांचं काय सारखे आजारी पडत असतात आणि कितीतरी व्हेजिटेरियन्स आहेत जे एकदम फिट असतात. त्याच्यामुळे त्यांची पचनशक्ती आणि बाकीचे फॅक्टर्स जास्त इम्पॉर्टंट आहेत, ते काय खातात याच्यापेक्षा. आणि आता अजून एक विचारायला आवडेल की इम्युनिटी प्लस प्रोटीन काही सहसंबंध आहेत का? कारण आजकाल खूप प्रोटीन सप्लिमेंट्स घेतलं जातात आणि त्या खूप सर्रास वेगवेगळ्या जनरेशन आणि वयांमध्ये घेतल्या जातात. मग त्याचा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली कसा इम्पॅक्ट होतो? प्रोटीन खूप महत्त्वाचं आहे, कारण अँटीबॉडीज ज्या असतात ना त्याच प्रोटीन्सपासून बनतात. अँटीबॉडीज म्हणजे फ्री रॅडिकल्सना फाईट करणारे घटक, म्हणजेच इम्युन सिस्टीमचा एक भाग, तो एक प्रकारचं प्रोटीनच आहे. त्यामुळे प्रोटीन महत्त्वाचं आहेच. आता पुन्हा आला सप्लिमेंट्सचा विषय, पुन्हा तेच की हे एक ब्रँडिंग असू शकतं, एक बंबार्डिंग, एक मार्केटिंग असू शकतं. माझं एक असं उदाहरण असतं की आपल्या हजारो पिढ्या आधी जे सैनिक होते, शेतकरी होते, त्यांना सप्लिमेंट्स नव्हते ना, तरी पण चांगले मस्क्युलर होते, ते बॉडी टोन्ड होती, चांगला स्टॅमिना होताच ना, म्हणजे त्यांना नैसर्गिक घटकांमधनं आवश्यक तेवढं प्रोटीन मिळत होतं आणि मिळू शकतं. सिंथेटिक प्रोटीन घ्यायला पाहिजे असं अजिबात नाही. फक्त आपलं एक निरीक्षण मात्र आहे माझं की भारतीय आहार जास्त पिष्टमय किंवा जास्त कार्बोहायड्रेट प्रधान असतो, तर त्याच्यामध्ये आपण थोडं लक्ष देऊन की रोज तुम्ही 1 वाटी तरी मूग खाताय का, 1 वाटी तरी कडधान्य किंवा डाळ, त्याचं पीठ, असं काहीतरी तुमच्या आहारात येते ना, एवढं तरी किमान बघायला पाहिजे. ज्यांचं बैठं काम आहे त्यांनी, आणि ज्यांना खूप श्रम आहेत, खूप व्यायाम करतात, खेळाडू आहेत, त्यांनी मग त्यांच्या प्रकृतीनुसार डायटिशियन किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांच्या आहारातलं प्रोटीन ठरवायला पाहिजे.